आपल्या कोकण सिरीजचे रत्नागिरीचे एपिसोड खूप डिले येत आहेत. हो माहिती आहे डिले येत आहेत, पण आपली सिरीज थांबली नाहीये. तुमचा भाव थोडा बिझी आहे, त्यामुळे एडिटिंगला वेळ मिळत नाही. थोडा समजून घ्या. ते सगळं जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला रत्नागिरीमधलं गणेश मंदिर माहिती आहे का? चला आज आपण हे मंदिर एक्सप्लोर करूया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चला कोकण पव्या सिरीजच्या एपिसोड 8 मध्ये. गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं कराडेश्वरला भेट दिलेली. ते कराडेश्वर मंदिर एक्सप्लोर करून आपण आता आलोय जयविनायक मंदिरमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड तालुक्यात काचरे गावात हे मंदिर आहे. हे मंदिर 2003 मध्ये JSW एनर्जी कंपनीने बांधलेले आहे. हे मंदिर गणपतीपुळ्यापासून सुमारे 13 किलोमीटर व जयगड किल्ल्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. बाप्पाचे दर्शन करून आजूबाजूला फिरण्यासारखा खूप मोठा परिसर आहे. हे गणेश मंदिर खूप अप्रतिम आहे. तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीसोबत इथे भेट द्या. मंदिराच्या बाहेर एक छोटा तलाव आहे, त्यामध्ये खूप सारे रंगीबेरंगी मासे आहेत. तर तुमच्या लहान मुलांना पण ते दाखवा आणि प्लीज त्याच्यामध्ये हात घालायला देऊ नका. मंदिराच्याच बाजूला मारुतीरायाची मूर्ती आहे, त्यांचंसुद्धा दर्शन घ्या. मंदिराचा परिसर एवढा शांत आणि सुंदर आहे ना, खूप सही आहे. आणि इथे पावसात भेट दिल्यावर तिथं बघायलाच नको, व्ह्यू कसला भारी असेल. तर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला मंदिर कसं वाटलंय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर प्लीज त्यांची काळजी घ्या, त्यांच्या आधी लक्ष ठेवा. कारण का मी इथे बघितलं तर खूप लहान लहान मुलं त्या उंदीर मामाच्या मूर्तीजवळ चढत होते. चला तर आपण जाऊया आता पुढच्या लोकेशनला. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय.